अखेर छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी. छगन भुजबळांनी घेतली आहे मंत्रिपदाची शपथ. भुजबळांच्या एंट्रीने नाशिकला चौथं मंत्रिपद. भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा खातं सोपवण्याची शक्यता. भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागताच भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा विचार करता भुजबळांना नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद द्यावं अशी मागणी. धाराशिवमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्याने जल्लोष. तर एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. तर फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष. नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कारभारावर गडकरी नाराज. ओसीडब्ल्यू विरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढल्यात. सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या येंतवो ॲपचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण. या ॲपच्या मदतीनं प्रवाशांना व्यावसायिक वाहन चालकाशी थेट संपर्क साधता येणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ॲक्टिव्ह मोडमध्ये. भटक्या विमुक्त शाखेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवेंनी जाणून घेतल्या भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या समस्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलं भाजप आमदार राहुल कुल यांचं अभिनंदन. विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व्यक्त केलं. परभणीत शासकीय अधिकाऱ्यांच्या दालनातील एसी शासन निर्णयानुसार बसवले आहेत का याची सविस्तर चौकशी करण्याची मनसेची मागणी आहे. शासकीय अन्नधान्य पुरवठा गोदाम परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्यानं घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दुसरीकडे हलवण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. राज्याभिषेक सोहळ्यादिनी धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिरात छत्रपती शिवरायांना महाभिषेक सोहळा करावा. मराठा समाजाची जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. सांगलीत महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं 5 दिवसीय प्रशिक्षण शिबिर. महसूल विभागाशी संबंधित विविध विषयांवर 92 तलाठी आणि 4 लिपिकांना शिबिरात मार्गदर्शन. राज्यातील कृषी सहाय्यकांच्या कामबंद आंदोलनाला सांगलीतील कृषी सहाय्यकांचा धरणे आंदोलन करत पाठिंबा. परभणीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक. हिंगोलीत अवैध वाळू उपसा बंद करण्याच्या मागणीसाठी तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन. अवैध वाळू वाहतूक तात्काळ बंद करण्याची तरुणाची मागणी आहे. वारकरी महामंडळाची तातडीने अंमलबजावणी करण्याची वारकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी. सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत सासवडमध्ये शेतकरी संघटनेचं लाक्षणिक उपोषण. लातूरमध्ये विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांचं जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. मानधन आणि बदली कर्मचाऱ्यांचं सांगली उपयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी. तर कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याबाबतच्या प्रस्तावाची पूर्तता करण्याकडे पालिकेचं दुर्लक्ष. वाशिममध्ये शेलूबाजार ग्रामपंचायतीकडून सुरू असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. नागरिकांच्या तक्रारीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. स्वच्छ पाण्याची व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलनाचा संतप्त नागरिकांचा इशारा आहे. नांदेडमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण रॅलीत सहभागी होते. शिर्डीत तिरंगा विजय रॅलीचं आयोजन. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील रॅलीमध्ये सहभागी. चंद्रपुरात उद्या काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीत आमदार विजय वडेट्टीवारांसह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार. परभणीमधील सेलूत तिरंगा रॅलीचं आयोजन. माजी सैनिक आणि महिलांसह विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जेजेमध्ये 40 दिवसात 30 रोबोटिक शस्त्रक्रिया. रुग्णालयासाठी राज्य सरकारकडून 33 कोटींचं तंत्रज्ञान खरेदी. एसटी कर्मचाऱ्यांचे 80 कोटी थकले. सप्टेंबर 2023 पासूनच्या निवृत्तांची रक्कम थकीत आहे. तर 2400 निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजांची रक्कम थकीत. हिंगोलीत सिद्धेश्वर गावात वीज पुरवठा 3 दिवसांपासून खंडित. संतप्त महिलांचं वीज
उपकेंद्रावर आंदोलन. सिल्लोड शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी महामार्गाचं संत गतीनं काम सुरू, तर वाहतूक कोंडीचा नागरिकांना मनसंताप. पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावातील मिळकतींची नोंद लवकरच प्रॉपर्टी कार्डावर होणार. वर्षभरात 3 गावांमध्ये प्रॉपर्टी कार्डाचे वितरण केलं जाणार. राज्य सरकारचे 70,000 कोटींचे नवे गृहनिर्माण धोरण, 5 वर्षात तब्बल 35 लाख घरं बांधण्याचा सरकारचा निर्धार. आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. भारतातून पाठवलेले 4 कोटी आंबे अमेरिकेने नाकारलेत. कागदपत्रांमधील त्रुटीमुळे हा फटका बसलाय. अंगणवाडी आणि पहिलीसाठी यंदापासून नवीन अभ्यासक्रम, 30 लाख बालकांसाठी आधारशिला अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय. पुणे महापालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांच्या मोबाईलचं आउटगोईंग बंद आहे. महापालिकेनं मोबाईल कंपनीचं रिचार्ज बिल न भरल्यानं कर्मचाऱ्यांवर ही वेळ आली आहे. सिंहगड किल्ल्यावर जूनपासून प्लास्टिक बंदीचा प्रशासनाचा निर्णय. 1 जूनपासून प्लास्टिक बंदी लागू होणार. सांगलीत आईनं मुलाला यकृत दान करून दिलंय जीवनदान. 20 वर्षीय मुलावर लिव्हर प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया. पुण्यात पालखी मार्गाची पालिका आयुक्तांकडून पाहणी, वारकऱ्यांसाठी सर्व सोयी सुविधा चोख करण्याच्या सूचना. हिंगोलीतील अनेक गावांमध्ये क्लोराईडयुक्त पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. हाडदुखीसह दात पिवळे पडण्याची नागरिकांमध्ये लक्षणं. अमरावतीतल्या मोर्शीत जलस्रोताचं निरीक्षण करण्यासाठी किरट्या घालणाऱ्या विमानानं नागरिकांमध्ये भीती, अफवांवर विश्वास न ठेवण्याचा नागरिकांना आवाहन. नुकत्याच सुरू झालेल्या विकेसी ते वरळी नाका या मेट्रोतून अवघ्या 9 दिवसात 2 लाख प्रवाशांचा प्रवास. एक्वालाईन मेट्रोला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद. पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान कृष्ण मंदिराजवळ खोदकामावेळी जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया झाले, तर काम निष्काळजीपणे सुरू असल्याचा आरोप देखील व्यक्त करण्यात येतोय. वाशिममध्ये शेलूबाजार ग्रामपंचायतीकडून सुरू असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रात विमानतळ परिसरात बीम लाईट्स लावण्यावर 9 जुलैपर्यंत बंदी. परिसरातील फार्म हाऊस, मंगल कार्यालयातील विवाह सोहळ्यादरम्यान बीम लाईट्स लावण्यावर बंदी आहे. अयोध्येमध्ये ज्येष्ठ महिन्यातील दुसऱ्या मंगळवारी हनुमानगढी मंदिरात मोठ्या संख्येनं भाविकांची दर्शनासाठी गर्दी आहे. पुणे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश घारेंच्या गाडीवर गोळीबार. पुण्यातील वारजेच्या माळवाडी येथील ही घटना. दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून रात्री 12 वाजता गोळीबार. छत्रपती संभाजीनगरमध्ये समलैंगिक डेटिंग ॲपवरून तरुणांची लूट, तर सुशिक्षित तरुणांची टोळी भेटण्यास बोलावून लूटमार करण्यात आली आहे. भिवंडी शहरातील आपणा रुग्णालयासमोरील दुचाकी चोरी. घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले, तर पोलिसांकडून अज्ञात चोराचा तपास सुरू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सायबर चोरट्याला सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. भोसरी MIDCतील एका कंपनीला 1,95 लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातलेल्या चोराला अटक करण्यात आली आहे. नागपूरच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयातून पसार झालेल्या कैद्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 17 मे रोजी कैदी रुग्णालयातून पसार झाला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झालाय. रुग्णाला एका विभागातून दुसऱ्या विभागात स्थलांतरित करताना मृत्यू झालाय. घाटी प्रशासनाकडून वाहन चालकाचं निलंबन करण्यात आलंय. पुण्यातील धनकवडी येथील जाधव अपार्टमेंट येथे इलेक्ट्रिकल मीटर बॉक्सला आग लागली. आगीत 2 दुचाकी जळून खाक झाल्यात. अग्निशमन दलाकडून वेळीच आग आटोक्यात आणली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये समलैंगिक डेटिंग ॲपवरून तरुणाची लूट, सुशिक्षित तरुणाची टोळी, तर भेटण्यास बोलावून लूटमार करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरात बोगस बियाणे तसंच अवैध खत विक्रेत्यांवर कारवाईसाठी 10 भरारी पथक सज्ज झालेत. विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करणे अथवा न्यायालयात थेट खटला भरण्याचे पथकांना अधिकार देण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरात मजुराकडून 2 किलो खोट्या सोन्याची माळ देऊन व्यापाराला 14 लाख रुपयांचा गंडा घातलाय। अकोला जिल्ह्यातील आगार गावात नदीत बुडून 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। चिमुरड्याचा मृतदेह आढळल्याने गव्हाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। पुण्यातील धनकवडी येथील जाधव अपार्टमेंट येथे इलेक्ट्रिकल मीटर बॉक्सला आग लागली। आगीत 2 दुचाकी जळून खाक। अग्निशमन दलाकडून वेळीच आग आटोक्यात आणली आहे। घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा भागात ऑरेंज अलर्ट। राज्यात उद्यापासून शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकण व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसणार। नाशिक जिल्ह्याला 5 दिवसांचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। गेल्या 11 दिवसांपासून जिल्ह्यात सुरू आहे अवकाळी पाऊस। पैठण शहरासह तालुक्यात काही भागात अवकाळी पावसामुळे काही काळासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। अनेक तास वीज नसल्याने नागरिकांना त्रास होतोय। बदलापूर शहरात अवकाळी पावसाचा जोर। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकऱ्यांच्या पिकावर परिणाम। पावसामुळे कोथिंबीरीची आवक घटली। घाऊक बाजारात कोथिंबीरीची जुडी 5 रुपयांनी महागली आहे। किरकोळ बाजारात कोथिंबीरीची जुडी 20 ते 30 रुपयांना। हिंगोलीत घरावर वीज कोसळल्याने घरातील विद्युत उपकरणं जळून खाक झालेत। एसी, फॅन, फ्रीज सारखी इलेक्ट्रिक उपकरणं जळाल्यानं मोठं नुकसान झालंय। यवतमाळमध्ये महागाव तालुक्यात शिरपुल्लीमध्ये पावसामुळे तीळ पिकाचं नुकसान। सध्या तीळ पिकाची काढणी सुरू आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झालाय। नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा शेतपिके, जनावरांसह नागरिकांना मोठा फटका बसलाय। छत्रपती संभाजीनगरात जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत 930 क्विंटल आंबा दाखल झालाय। तर आंब्याच्या दरातही घसरण झाली आहे। छत्रपती संभाजीनगरात भोकरदन तालुक्यात वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी आहे। लातूर जिल्ह्यात वीज कोसळून 22 जनावरं दगावली आहेत। सांगलीतील शिराळा तालुक्यात मोरांचा बेधुंद नृत्य। मोरांचं नृत्य कॅमेऱ्यात कैद। छत्रपती संभाजीनगरात भोकरदन तालुक्यात वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी झाले। लातूर जिल्ह्यात वीज कोसळून 22 जनावरं दगावली आहेत। मावळमधील देहू ते येलवाडी दरम्यान रस्त्याची चाळण। पावसाळा तोंडावर आल्या असताना प्रशासनाचं दुर्लक्ष, वाहन चालकांना नाहक त्रास। पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेचं निष्काळजीपणे काम सुरू आहे। भक्तिशक्ती निगडी कृष्ण मंदिराजवळ खोदकामावेळी जलवाहिनी फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया झाले, तर जलवाहिनी फुटल्याच्या अनेक घटना समोर आल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।